कोल्हापुरातील कागल शहरात लव्ह जिहादच्या घटनेवरून तणाव निर्माण झाल्याचे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळपासूनच कागल पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून आंदोलन केलेलं। तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांची देखील या घटनेसंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी भेट घेतली। नेमकी घटना अशी की कागल तालुक्यातील म्हाकवे गावातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। जी आम्ही म्हणजे स्वतःची मुलगी अशी समजून जे निर्णय घेतलेला आहे याला कुठंतर शासनानं आम्हाला प्रशासनानं पोलीस प्रशासनानं पाठिंबा दिला पाहिजे आणि होता होईल तेवढी मुलगी आमच्या ताब्यात आल्यानंतरच आम्ही सर्व गावकरी इथून हलणार। मग ती किती पण वेळ लागू दे आम्ही इथून हलणार नाही। आणि मुलगी ताब्यात मिळाल्यानंतर त्या म्हणजे आता ही तिसरं प्रकरण आहे त्या मुलग्याचं, जास्तीत जास्त करून त्याला कठोर कारवाई केली पाहिजे। आणि त्या नराधमाला माझ्या तर मते सर्व गावकऱ्यांच्या मते मी फाशीची शिक्षा, कारण हे प्रकरण भविष्यात पुढं कुठंही होणार नाही याची दक्षता म्हणून प्रशासनानं त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करावी। म्हणजे कुठलाही मुलगा ह्या लव्ह जिहाद किंवा कुठल्या अशा प्रकरणात पाय ठेवणार नाही अशी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती करते। जोपर्यंत मुलगी मिळत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम होत्या। मात्र पोलिसांनी या प्रकरणाची योग्य ती माहिती दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे। काल रात्री साधारणपणे 9 ते 10 वाजेपासून कागल तालुक्यातल्या पोलिसांना मी विनंती केली होती की जी मुलगी आमची हिंदू समाजाची मराठा समाजाची मुलगी आहे ती मुलगी आम्हाला ताबडतोब मिळावी। गेले 2 दिवस हा प्रकार सुरू आहे, 2 दिवस मुलगी आम्हाला मिळत नाही आहे आणि त्यावेळेला पोलीस प्रशासनानं योग्य पद्धतीची दखल घ्यावी अशी घेतली गेलेली नाही आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 महिन्यापूर्वी शिर्ली गावामध्ये लव्ह जिहादचा प्रकार आपण बघितला आहे। अमानुष पद्धतीनं ह्या हिंदू मुलींच्यावर जो अत्याचार होतो या अत्याचाराला बळी पडतात आणि 1 वर्षानंतर त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त होतं। आणि हा प्रकार थांबला पाहिजे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले अनेक दिवस अनेक वर्ष आम्ही लढा पुकारत आहोत। सभागृहामध्ये सुद्धा आम्ही सांगतो की लव्ह जिहादचा कुठलाही प्रकार आम्हाला चालणार नाही आहे। आज या ठिकाणी जर आपण महिला जर बघितला तर त्या गावातले संपूर्ण गाव एकत्र झालेलं आहे। सगळे गाव म्हणतं की ही मुलगी त्याची एकट्याची नाही आहे, आमच्या सर्वांची ही मुलगी, आमच्या गावची मुलगी आहे। जोपर्यंत ही मुलगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा आमची प्राथमिकता असेल की मुलगी वडिलांच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनानं कारवाई आता चालू केल्या असं मला समजतंय। पण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही। आणि मुलगी मिळाल्यानंतर जो नराधम आहे ज्याच्यावर 2 ते 3 असे प्रकार दाखल आहेत त्याला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे। यांनी अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रकार ठेचून काढलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये नक्षलाईट मुवमेंटमध्ये काम करणारे एक GSP उत्पल हे कोल्हापूरला मिळालेत। उत्पल साहेब, आपण तुम्हाला विनंती करतो या माणसाला मोका अंतर्गत कारवाई करून कायमचा या कागल तालुक्यात तडीपार करण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे। कागल शहरात शनिवारी सकाळी कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। मात्र पोलिसांनी मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिल्यावर येथील परिस्थिती आता नियंत्रणात आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।